गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन स्टार्ट केलेला आहे. यामध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड पाहिलेली आहे. तर आता आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा प्रकारे सॉल्व करतात ते आपण पाहणार आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपल्याला जे दिलेलं इक्वेशन आहे ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का चेक करायचं. नाही रे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते आधी आपण काय करणार चेक करणार आहे. फॉर्ममध्ये दिसत आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तुम्हाला एक जनरल फॉर्म या ठिकाणी माहीत आहे. आता आपण काय पाहत आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जनरल फॉर्ममध्ये आहे का पहा. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे, जनरल फॉर्म आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला क्वेश्चनसुद्धा दिलेला आहे. तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना आपल्याला माहीत आहे याला आपण काय म्हणतो फर्स्ट टर्म, याला सेकंड टर्म आणि याला काय म्हणतो आपण थर्ड टर्म. ओके, तर सोल्युशनमध्ये लक्ष द्या. सोल्युशनमध्ये जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर जी इक्वेशनमधली थर्ड टर्म आहे, जी इक्वेशनमधली थर्ड टर्म आहे ती आपण त्या साईडला शिफ्ट करणार आहे. म्हणजेच काय राहील मग, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू, आता हा मायनस आहे तर तिकडे गेल्यानंतर काय होणार प्लस 20. बरोबर. तर आता इथे किती टर्म आहेत, 2 टर्म आहेत. बरोबर. तर मग आपल्याला यामध्ये आता एक काम करू, आपण एक थर्ड टर्म अजून एक काढणार आहे. त्या थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे नाउ थर्ड टर्म इज इक्वल टू, त्याचा एक फॉर्म्युला आहे हाफ इंटू इन, हे बघा इन ब्रॅकेट हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ, आता इथे एक्स आहे म्हणून कोइफिशियंट ऑफ एक्स कळत आहे, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, काय ब्रॅकेटचा स्क्वेअर कळत आहे. तर हाफ मल्टिप्लाय, हा ब्रॅकेट कधी विसरायचं नाही द्यायला, ठीक आहे, कारण की हा जो स्क्वेअर आहे हा या हाफचा सुद्धा स्क्वेअर आहे. हाफ मल्टिप्लाय, आता पहा कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्स इथं हा आहे, त्याचा कोइफिशियंट काही नसतो म्हणजे काय असतो 1. बरोबर. तर 1 मल्टिप्लाय 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर याला जर आपण सॉल्व केलं तर थर्ड टर्म काय मिळेल, हाफ मल्टिप्लाय 1 म्हणजे हाफ, आणि 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे ही जी टर्म आलेली आहे ही काय आलेली आहे आपल्याकडे, थर्ड टर्म. ॲड थर्ड टर्म ऑन बोथ साइड. आता आपल्याकडे हे इक्वेशन आहे हे अर्धवट झालेलं आहे, म्हणजे इथे दोनच टर्म राहिल्या, कारण की आपण हा 20 तिकडे शिफ्ट केला. बरोबर. तर आता ही थर्ड टर्म जी आलेली आहे ही आपण या साईडला आणि इकडे सुद्धा काय करणार, ॲड करणार. बरोबर. तर ॲड केल्यानंतर पहा, ॲड केलं तर काय राहणार मग, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थर्ड टर्म काय आहे 1/4, काय आहे 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. बरोबर. कारण की थर्ड टर्म आपण दोन्ही साईडला काय करत आहे, ॲड करत आहे. ठीक आहे. कोणत्याही इक्वेशनचा त्या ठिकाणी मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे म्हणून आपण इकडूनही ॲड करत आहे. बरोबर. फक्त इकडेच ॲड केले 1/4, इकडे नाही केले तर अर्थ बदलून जाणार. बरोबर. आता आपण ते दोघंही कॅन्सल करू शकतो, म्हणजे रिमेनिंग आपल्याला हेच मिळेल. समजत आहे, लक्षात. तर आता या ठिकाणी आता आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहत आहे. काय पाहत आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा कंप्लीट स्क्वेअर दिसतो का, एक्स प्लस
1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा कंप्लीट स्क्वेअर आहे का? यस ऑर नो? आहे ना? ठीक आहे. तर आता एवढं डोकं लावायचं काही टेन्शनही नाही आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एक शॉर्टकट सांगतो, बरोबर. हा एक्स व्हेरिएबल काय आहे? एक्स, बरोबर ना. तो आधी राईट करून घेणार, त्यानंतर इथे साईन कोणता आहे? प्लस, ते प्लस राईट करून घेणार. ओके. आणि थर्ड टर्म मध्ये जे ब्रॅकेट हे आलेलं आहे, ठीक आहे, याला जर सॉल्व्ह केलं तर काय राहते? 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला हे मिळते की नाही, बरोबर. तर मग हे जे 1/2 आहे त्याचा स्क्वेअर सांगितलेला आहे, तर या ठिकाणी 1/2 हे ॲज इट इज आपण काय करणार? राईट करणार ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला जर तुम्ही सॉल्व्ह करणार तर ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर, याला जर सॉल्व्ह केलं तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजेच पहा ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस 2ab, ए काय आहे? एक्स आहे, आणि बी काय आहे? 1/2 आहे. 2 कॅन्सल म्हणजे एक्स, आणि बी चा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर 1/4. समजते? इक्वल टू, आता याला सॉल्व्ह करताना आपण काय करू शकतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. 2 4 चा 8 म्हणजे 20 चोक 80 प्लस 1 81 भागीला अपॉन मध्ये 4. आलं का लक्षात? तर याला आपण काय करू शकतो? 81 अपॉन, आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता इकडे काय घेणार आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर मग पहा एक्स प्लस 1/2 इकडे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. ओके. आणि इज इक्वल टू, आता 81 आणि अपॉन मध्ये 4 आहे, याचा 81 चा काय निघतो? इथे स्क्वेअर जर घेतला आपण तर 9 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर असं न लिहिता आपण एक वेळी लिहू शकतो का? 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. आलं का लक्षात? समजत आहे? आता इथे आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, इथे काय घेणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे इथचा स्क्वेअर गायब होणार, याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट निघणार 9 अपॉन मध्ये याचा 2. कळत आहे? काहीतरी रॉंग होत आहे का? एक मिनिट. हां सॉरी, आलं लक्षात. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन, पहा लक्ष द्या, एक मिनिट, थोडं रॉंग झालं आपला. ठीक आहे. तर याचा जो मिनिंग आहे हे ॲज इट इज राहू द्या. एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज आहे. ओके. आता या 81 चा स्क्वेअर काय होतो? म्हणजे स्क्वेअर रूट काय होते? 9, आणि 4 चं काय होते? 2. त्याचा स्क्वेअर आपण लिहू शकतो, म्हणजे याचा मिनिंग सेम आहे, बरोबर. तर आता आपण याला काय करणार? इथे ही जी टर्म आहे ही आपण या साईडला शिफ्ट करणार, म्हणजेच काय राहणार? एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे प्लसचं काय होणार? मायनस 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मला सांगा, हे ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आलेलं आहे इक्वेशन. तर याला आपण काय लिहू शकतो? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए म्हणजेच काय? इथे ही टर्म, आणि बी म्हणजेच काय? इथे 9/2. तर याला जर आपण सॉल्व्ह केलं तर पहा, लक्ष द्या, याला जर आपण सॉल्व्ह केलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे जर लावला, अप्लाय केला, तर काय होणार? एक्स प्लस 1/2 हा ए आहे, प्लस बी म्हणजेच काय? 9/2. आता हा ब्रॅकेट पूर्ण कंप्लीट, बरोबर. आणि इनटू ए मायनस बी, ए म्हणजेच काय? एक्स प्लस 1/2 आणि मायनस 9/2 इज इक्वल टू 0. समजत आहे? आता इथे मल्टिप्लिकेशन येत असेल तर दोघांच्या इक्वल आपण काय घेतो? 0 घेत असतो, बरोबर. तर आता इथे आपण याला सॉल्व्ह करणार. पहा, एक्स ॲज इट इज आहे, एक्स काय आहे इथे? ॲज इट इज आहे. दोघांच्या इक्वल टू आधी 0 घेऊन घेऊ, म्हणजे सोपं जाईल अजून. पहा, लक्ष द्या.
काय आहे एक्स प्लस 1/2 प्लस 9/2 इक्वल टू 0. और मध्ये एक्स प्लस 1/2 मायनस 9/2 इज इक्वल टू 0. ओके, तर यामध्ये आता एक्स ॲज इट इज प्लस याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बेस सेम आहे तर पॉवरची काय होते ॲडिशन होते, म्हणजेच 9 1 10/2 बरोबर 0. और मध्ये आता इथे एक्स प्लस इथे काय होणार, बेस सेम आहे तर पॉवरचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असते. तर 9 मायनस 1 मायनस 9 म्हणजेच काय राहणार इथे मायनस साइन काय राहणार मायनस 8/2 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आता इथे जर याला सॉल्व केलं तर एक्स प्लस 2 5 बरोबर 10 और मध्ये एक्स मायनस 2 4 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू -5 और एक्स इज इक्वल टू +4. तर देअरफॉर आपण लिहू शकतो -5 and 4 are the roots of given quadratic equation. आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणाला काही प्रॉब्लेम असेल विचारा, काही डाऊट असेल. कळत आहे. सर्वात आधी काय केलं, इक्वेशन ची थर्ड टर्म जी आहे ती त्या साईडला शिफ्ट केली. त्यानंतर थर्ड टर्मचा फॉर्म्युला लावला, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. हाफ मल्टिप्लाय कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे हे मिडल टर्म, त्याचा कोइफिशियंट काय आहे 1 आहे, म्हणजे हाफ इंटू 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला जर सॉल्व केलं तर 1/2 येते, त्याचा स्क्वेअर म्हणजेच 1/4. हे जे थर्ड टर्म आलेली आहे ही आपण या इक्वेशन मध्ये दोन्हीही साईडला काय करतो ॲड करतो. ॲड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक इक्वेशन मिळेल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 आणि प्लस 20 प्लस 1/4. त्यानंतर दोघांची ॲडिशन केल्यानंतर हा एक्स जसाच्या तसा, त्यानंतर हे साईन पाहायचं जसंच्या तसं, आणि 1/4चं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर 1चा 1 निघतो, 2चा काय येणार 4चा काय येणार 2. ते ॲज इट इज तुम्ही लिहू शकता किंवा इथची जी व्हॅल्यू असते ते ॲज इट इज तुम्ही इथे टाकू शकता. आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू याला जर सॉल्व केलं तर 81/4. तर या हा जो 81/4 आहे याला तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट करून म्हणजे 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर सुद्धा लिहू शकता. ओके, आता ही टर्म जी आहे इकडे शिफ्ट केली म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म तिथे झालेला आहे. ओके, आणि याला जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी ए मायनस बी अशामध्ये आपण याला पुटअप केलं आणि त्यानंतर हे अशा प्रकारे आपण याला सॉल्व केलं आणि एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -5 आणि एक्स इक्वल टू 4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झाले आपले कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण याला काय केलं सॉल्व केलेलं आहे. राईट करा. ओके, तर प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहे. यामध्ये हा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की त्याचा हा जो एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे हा नेहमी 1 असला पाहिजे. ते आता एक्झाम्पल आलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, पण लक्षात ठेवायचं की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय पाहिजे 1 पाहिजे. ओके, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते लक्षात ठेवायचं. ओके, आणि सोल्युशनमध्ये ही जी थर्ड टर्म आहे ती त्या साईडला आपण काय करतो शिफ्ट करतो. आलं लक्षात का बरं, कारण की त्याच्याजवळ काय नाही आहे एक्स नाही आहे. तर मग काय असेल एक्स स्क्वेअर प्लस 2x, थर्ड टर्म काय आहे -5, तिकडे पाठवली म्हणजेच काय होणार +5 बरोबर. तर याला इक्वेशन नंबर 1 देणार आपण. ओके, तर या ठिकाणी आता आपण आपल्याकडे इथे 2च टर्म राहिल्या, थर्ड टर्म आहे का नाही. मग आपण काय करणार नाऊ थर्ड टर्म इज इक्वल टू आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता कोइफिशियंट ऑफ एक्स इथे काय आहे 2 बरोबर.
तर 1/2 मल्टिप्लाय कोएफिशियंट ऑफ एक्स, इथे काय आहे म्हणजे सहगुणक, कोएफिशियंट म्हणजेच काय सहगुणक, गुणाकारामध्ये एक्सच्या कोण आहे 2, म्हणून आपण ते इथे लिहितो आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथे 2 आणि हा 2 काय होणार कॅन्सल. ओके, म्हणजेच काय राहिलं 1चा स्क्वेअर. ओके, आणि थर्ड टर्म काय आली आपली 1. ॲड थर्ड टर्म, ॲड थर्ड टर्म in equation 1 on both side we get. आता हे जे इक्वेशन आहे याच्या दोन्हीही साईडला आपण काय करणार थर्ड टर्म ॲड करणार. x² + 2x प्लस हा काय असेल 1 इक्वल टू 5 + 1 बरोबर ॲड केलेला आहे आपण. ओके, आता मी काय सांगितलं तुम्हाला, पहिला जो आहे हा जो x ॲज इट इज लिहायचा, त्यानंतर साईन मधातलं पाहायचं इथे काय आहे प्लस. ओके, आणि लास्ट 1चा स्क्वेअर सुद्धा 1 होतो आणि हे सुद्धा काय राहणार 1च राहणार आणि ब्रॅकेटचा काय असेल स्क्वेअर बरोबर. आणि 5 + 1 म्हणजेच काय होणार 6 होणार. ओके, तर या ठिकाणी आता 6चा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला निघत नाही बरोबर ना, म्हणजेच देअरफॉर x + 1 इज इक्वल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, आता या 6ला आपण असं लिहू शकतो का की त्याचा मिनिंगसुद्धा चेंज नाही झाला पाहिजे आणि स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे, म्हणजे √6 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपण लिहू शकतो का. याचा अर्थ काय होणार स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजेच 6 बरोबर. आता ही साईड या √6 ब्रॅकेट स्क्वेअरला आपण या साईडला घेऊन येणार, म्हणजेच x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √6 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता a² - b² फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत आहे, तर देअरफॉर आपण लिहू शकतो a काय इथे x + 1 आणि b काय आहे √6. ओके, तर a + b म्हणजे a म्हणजेच काय x + 1 प्लस √6 आणि a + b इंटू काय असणार a - b. a काय आहे x + 1 मायनस b काय आहे √6 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0. आता जर मल्टिप्लिकेशन असेल तर दोन्हीही साईड आपण काय घेतो इक्वल टू 0. आणि लक्षात, तर x + 1 प्लस √6 इज इक्वल टू 0. ऑरमध्ये काय येणार x + 1 मायनस √6 इज इक्वल टू 0. तर यामध्ये आता इथे देअरफॉर x इज इक्वल टू हा 1 सुद्धा तिकडे पाठवा, √6 सुद्धा तिकडे पाठवलं तर काय होणार -1 मायनस √6. हे झालं पहिलं रूट. आणि लक्षात, याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते का नाही ना. ओके, और आता या ठिकाणी x + 1 मायनस √6, आता ह्या दोन्ही टर्मला आपण त्या साईडला जर पाठवलं तर x इज इक्वल टू हा +1चा तिकडे गेला म्हणजे मायनस होणार -1 प्लस √6. हे झालं आपलं दुसरं रूट या ठिकाणी आलेलं आहे. तर फायनल सोल्युशन काय असेल आपलं या ठिकाणी -1 मायनस √6 कॉमा -1 प्लस √6 आर द रूट्स ऑफ तुम्ही हे लिहायचं आहे ठीक आहे, आर द रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन, आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झालेलं आहे या ठिकाणी कंप्लीट. कळलं, राईट करा. थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करणार आहे. तर इक्वेशन जे आहे ते ऑलरेडी आपल्याला थर्ड टर्म ही शिफ्ट करून दिलेली आहे, म्हणजेच या साईडला आपण घेऊन गेलेलो आहे क्वेश्चनमध्येच. आलं लक्षात, तर मग करायची काही गरज आहे का नाही. याच इक्वेशनला आपण काय देणार इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात, तर
या ठिकाणी आता ह्या दोन टर्म आपल्याला दिसत आहे, थर्ड टर्म दिसते का? नाही. तर मग नाऊ आपण काय काढणार? थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? हाफ मल्टिप्लाय कोएफिशियंट ऑफ, इथे काय आहे? यम, म्हणून काय लिहिणार? कोएफिशियंट ऑफ यम ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा स्क्वेअर द्यायला विसरायचं नाही, इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय कोएफिशियंट ऑफ यम काय आहे? -5. काय आहे? -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता 5 ने या 2 ने 5 ला डिवाइड होते का? नाही. मग आपण काय करणार? सरळ सरळ त्याचा स्क्वेअर घेणार. आलं लक्षात? तर 5 चा स्क्वेअर 25 अपॉन मध्ये 4. आलं लक्षात? तर ही जी थर्ड टर्म आलेली आहे, थर्ड टर्म 25 अपॉन 4 ॲड थर्ड टर्म on in equation 1 on both side. जर आपण थर्ड टर्म ॲड केली इन इक्वेशन 1 ऑन बोथ साइड, तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल? देअरफॉर यम स्क्वेअर मायनस 5m प्लस 25 अपॉन मध्ये 4 ब्रॅकेटचा काय आहे? सॉरी, इथे स्क्वेअर नाही, इज इक्वल टू काय आहे? -3 प्लस 25 अपॉन काय आहे? 4. तर याला जर आपण सॉल्व केलं तर आपण पाहिलेलं आहे यम जसाच्या तसा ॲज इट इज लिहिणार, त्यानंतर साइन चेक करणार. इथे काय आहे? काय आहे? मायनस आणि 25 अपॉन 4 याच्या आधीची स्टेप पाहायची आहे, म्हणजेच काय? 5 अपॉन 2. काय लिहिणार आपण? 5 अपॉन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता 4 3 चा 12, तर 25 मधून 12 आपण काय करणार? मायनस करणार. ओके, म्हणजेच -12 प्लस 25 अपॉन मध्ये खाली काय आहे? काय? 4. आणि लक्षात क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे आपण सिंपल. तर यामध्ये देअरफॉर यम मायनस 5 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू, आता यामध्ये 25 मायनस 12 गॅप कितीचा आहे? 8 आणि 5 म्हणजेच काय? 13 अपॉन 4. सबट्रॅक्शन करताना नेहमी त्याच्यामधला तुम्ही गॅप जरी पाहिला तरी तुम्हाला आन्सर व्यवस्थित मिळणार आहे. तर पहा, लक्ष द्या. आता या 4चं स्क्वेअर रूट पूर्णपणे निघत आहे 2, पण 13चं निघत नाही. मग आपण 6 ला कसं लिहिलं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये? √6 त्याचा स्क्वेअर, बरोबर. तर याला आपण काय लिहिणार मग? इथे आता पहा, √13 आणि इथे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काही अडचण कोणाला? कळलं? ठीक आहे. तर ही जी टर्म आहे ही आपण या साईडला घेऊन येणार आहोत. यम मायनस 5 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √13 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजत आहे? ओके. तर आता इकडे त्याला सॉल्व करणार आपण. a प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला लावणार. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी. ए काय आहे? इथे यम मायनस 5 अपॉन 2 प्लस बी काय आहे? √13 अपॉन 2 लक्षात, इंटू ए मायनस बी. ए काय आहे? यम मायनस 5 अपॉन 2 मायनस √13 अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेट फॉर्म झालेले आहेत इंटू मध्ये, तर दोघांचे इक्वल आपण काय घेणार? 0 घेणार. ओके. तर देअरफॉर यम मायनस 5 अपॉन 2
प्लस रूट 13 अपॉन काय आहे 2 इज इक्वल टू 0. ऑर मध्ये सेकंड एक्झाम्पल काय आहे यम मायनस रूट 13 अपॉन 2 इज इक्वल टू 0. तर असे दोन या ठिकाणी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतात. आता याला आपण सॉल्व्ह कसं करणार, देअरफॉर पहा लक्ष द्या, या दोघांचा बेस कसा आहे, सारखा आहे, म्हणजे पॉवरची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. तर देअरफॉर यम मायनस 5 प्लस रूट 13 अपॉन मध्ये 2 बरोबर आणि इक्वल टू 0. आता और यम मायनस 5 मायनस रूट 13 अपॉन मध्ये काय होणार 2 इज इक्वल टू 0. तर ही जी साईड आहे आता या ठिकाणी हे आपण त्या साईडला शिफ्ट करणार. देअरफॉर यम इज इक्वल टू 5 प्लस रूट 13 अपॉन 2 कळत आहे. त्यानंतर ऑर मध्ये यम इज इक्वल टू हे सुद्धा 5 मायनस रूट 13 अपॉन 2. आता हे जे दोन आलेले आहेत 5 प्लस रूट 13 अपॉन 2 आणि 5 मायनस रूट 13 अपॉन 2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर सोल्युशन मध्ये लिहिताना असं लिहायचं आहे 5 प्लस रूट 13 अपॉन 2 कॉमा 5 प्लस मायनस रूट 13 अपॉन 2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहेत, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत, रूट्स आहेत. ओके, आणि हे आपण सॉल्व केलेले आहेत बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर आपण या ठिकाणी आता पाहू शकतो y स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो 9 आलेला आहे. ठीक आहे, आणि यामध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना आपल्याला कोइफिशियंट हा काय पाहिजे, जो x स्क्वेअर किंवा y स्क्वेअर किंवा m स्क्वेअर a स्क्वेअर x स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे हा नेहमी काय पाहिजे 1 पाहिजे. मग इथे 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच नंबरनी जो कोइफिशियंट आहे कोणताही नंबर त्याच नंबरनी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. तर आपण काय करणार, डिवाइड बाय 9. काय करणार, डिवाइड बाय 9 वी गेट. तर आपल्याला काय मिळेल, 9 नी या जर इक्वेशनला आपण डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला y स्क्वेअर, कारण की 9 9 काय होणार कॅन्सल, मायनस 12 अपॉन 9y प्लस 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0. तर इथे आपण याला रिड्यूस सुद्धा करू शकतो. 3 3 चा 9 आणि 3 4 चा 12, म्हणजेच ही जी आहे ही टर्म अजून रिड्यूस होणार. काय होणार, 12 अपॉन 9 ला आपण काय रिड्यूस केलं, 3 4 चा आणि 3 3 चा, म्हणजे इथं आपण 4 अपॉन 3 अशा प्रकारे राईट करू शकतो. यस ऑर नो. तर आता हे इक्वेशन झालेलं आहे, आपल्याला ज्या फॉर्म मध्ये पाहिजे त्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. जी थर्ड टर्म आहे ती काय करतो आपण त्या साईडला शिफ्ट करणार आहे. तर देअरफॉर y स्क्वेअर ओके मायनस 4 अपॉन 3y इज इक्वल टू 2 अपॉन 9. पण आता ही इकडे प्लस आहे, तिकडे गेले तर काय होणार, मायनस होणार. तर मायनस झाल्यानंतर देअरफॉर आता यामध्ये या पहिल्या टर्म मध्ये 1 आणि 2 दोनच टर्म आहेत, मग 2 टर्म असून चालेल का, नाही. मग आपण म्हणून काय काढतो, थर्ड टर्म. काय काढतो, थर्ड टर्म. काय फॉर्म्युला आहे थर्ड टर्मचा, इन ब्रॅकेट हाफ मल्टीप्लाय काय आहे फॉर्म्युला, कोएफिशियंट ऑफ इथे काय आहे y ब्रॅकेटचा
स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. हे ब्रॅकेट लिहायला विसरायचं नाही. मल्टिप्लाय कोएफिशियंट ऑफ वाय. आता इथे कोएफिशियंट ऑफ वाय काय आहे? -4/3. -4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर केल्यानंतर जे मायनस साइन आहे हे काय असते? निघून जात असते. तर देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय, लक्ष द्या, 4 × 1 म्हणजेच काय होणार? -4. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू आपण इथे. -4 मध्ये काय राहणार? 2 3 6. किंवा याला असं करू शकतो आपण, पहा रिड्यूस करू शकतो. 2 1 2 2 2 4 म्हणजे राहिलं काय? -2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. म्हणजे हे जे आलेलं आहे ही काय आहे? थर्ड टर्म. काय आलेलं आहे? थर्ड टर्म. तर आता आपण ही जी थर्ड टर्म आलेली आहे ही इक्वेशन 1 मध्ये काय करणार? ऍड करणार. हे जे इक्वेशन आहे याला 1 म्हणणार. इक्वेशन 1 मध्ये ऍड करणार. ऍड थर्ड टर्म इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये थर्ड टर्म जर आपण ऍड केली ऑन बोथ साइड, तर देअरफॉर काय होणार? y स्क्वेअर मायनस 4/3 इंटू y प्लस 4/9. काय ऍड करत आहे आपण? थर्ड टर्म ऍड करत आहे. इकडे -2/9 प्लस 4/9. थर्ड टर्म आपण दोन्ही साइडला काय केलेली आहे? ऍड केलेली आहे. देअरफॉर आता इथे y जसाच्या त्यानंतर मधातलं साइन पाहायचं काय आहे? मायनस. ओके. त्यानंतर हे जे आहे इथे पहा 2 काय आहे? 3 आहे. 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. किंवा तुम्ही असंही पाहू शकता 4चं स्क्वेअर रूट काय निघते? 2 आणि 9चं 3. असंच लिहित आहे ना आपण? बरोबर. इक्वल टू, आता याला जर सॉल्व केलं तर बेस सेम आहे, तर मग पॉवरचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. 4तून 2 गेले, 2 राहिले, अपॉन मध्ये 9 करते. तर आता इकडे सुद्धा आपल्याला स्क्वेअरचा फॉर्म तयार करायचा आहे. तर मग या 2 ला आपण असे लिहू शकतो का? √2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे याचा अर्थ काय राहतो? 2. आलं लक्षात? आणि 9 ला आपण कसं लिहू शकतो? 3चा स्क्वेअर. बरोबर. तर इथे आपण काय राईट करणार आहे? देअरफॉर y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे साइड या साइडला घेऊन येणार म्हणजे काय होणार? मायनस. ठीक आहे. √2/3 ब्रॅकेटचा, कारण की दोघांचा स्क्वेअर त्या ठिकाणी येणार आहे. कळत आहे? तर आता याला आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं तर आपल्याला काय मिळेल? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a प्लस b, a मायनस b. हा आपला या ठिकाणी काय आहे? a आहे आणि याला आपण काय म्हणतो? b म्हणतो. तर a काय आहे? a प्लस b. y मायनस, देअरफॉर y मायनस 2/3 प्लस b काय आहे? √2/3 इंटू a मायनस b. a मायनस b. a काय आहे? y मायनस 2/3 मायनस b काय आहे? √2/3 इज इक्वल टू 0. आता दोघांचे इक्वल टू, इथे काय आहे? मल्टिप्लिकेशन आलेलं आहे मधात, म्हणून आपण इक्वल टू काय घेणार? दोघांना 0. तर y मायनस 2/3 प्लस √2/3 इक्वल टू काय होणार? 0. ऑर मध्ये y मायनस 2/3 मायनस √2/3 इक्वल टू 0. तर याला जर सॉल्व केला आपण तर देअरफॉर y इज इक्वल टू
वाय इक्वल टू किंवा वाय मायनस, आता बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन, म्हणजेच काय होणार इथे 2 प्लस रूट 2 अपॉन मध्ये काय राहणार 3 इक्वल टू 0, ऑर मध्ये वाय मायनस, इथे बेस सेम आहे तर पॉवरची ॲडिशन म्हणजे 2 मायनस रूट 2 अपॉन 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता हे इकडची टर्म त्या साईडला आपण शिफ्ट करणार, म्हणजेच y इज इक्वल टू, हा मायनस आहे तिकडे गेला तर काय होणार प्लस होणार, म्हणजे 2 प्लस रूट 2 अपॉन मध्ये काय होणार 3, ऑर मध्ये y इज इक्वल टू, आता इथे सुद्धा मायनस आहे तिकडे गेला तर काय होणार ही टर्म प्लस होणार, y इक्वल टू 2 मायनस अंडर रूट 2 अपॉन मध्ये 3. ही जी पूर्ण एक टर्म आहे याच्यामधलं साईन चेंज नाही होणार, कळत आहे, आपण हे साईन एक चेंज करत आहे. ओके, तर y चे दोन रूट्स आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. कोणकोणते आहेत, 2 प्लस रूट 2 अपॉन 3 कॉमा 2 मायनस रूट 2 अपॉन 3 आर द रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन. हे झालेलं आहे आपलं फायनल या ठिकाणी सोल्युशन या क्वेश्चनचं. राईट करा सर्वांनी, कोणाला काही डाऊट आहे. नेक्स्ट 5th नंबरचा क्वेश्चन आहे 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. यामध्ये जो y² कोएफिशियंट हा 2 आहे, तो 2 पाहिजे का आपल्याला, नाही, त्या ठिकाणी काय पाहिजे 1 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच नंबरने तिथे डिवाइड करावं लागेल, बरोबर. म्हणजेच आपण इथे काय करणार, डिवाइड बाय 2, वी गेट 2 ने जर याला डिवाइड केलं तर 2 2 कॅन्सल, म्हणजे राहणार काय y² प्लस 9 अपॉन 2 इंटू y प्लस 10 अपॉन 2 म्हणजेच काय 5 इज इक्वल टू 0. या सर्व टर्मला आपण काय केलं 2 ने डिवाइड केलं. तर देअरफॉर आता थर्ड टर्म जी आहे ते त्या साईडला आपण काय करतो, शिफ्ट करतो, y² प्लस 9 अपॉन 2 इंटू y इज इक्वल टू, हे प्लस 5 आहे तिकडे गेले -5 होतील. आता याला इक्वेशन म्हणायचं 1. आता यामध्ये इथे दोनच टर्म आहेत, थर्ड टर्म आहे का नाही, मग आपण थर्ड टर्म काढणार. नाउ थर्ड टर्म इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, हाफ मल्टीप्लाय कोएफिशियंट ऑफ काय आहे y त्याचा स्क्वेअर इक्वल टू हाफ मल्टीप्लाय कोएफिशियंट ऑफ y चा कोएफिशियंट काय आहे 9/2, काय आहे 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे कोणालाच आपण भाग देऊ शकत नाही, 2 2 चा डायरेक्ट 4 होणार आणि 9 1 चा 9, म्हणजे इथे राहिलं काय 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याचा जर स्क्वेअर घेतला तर थर्ड टर्म आपली काय येत आहे 81, 9 चा स्क्वेअर काय होतो 81/4 चा 16. ओके, थर्ड टर्म आपली आलेली आहे 81/16. आता ही जी थर्ड टर्म आहे ऍड करणार आपण इन इक्वेशन 1. add third term in equation 1 on both side, we get y² plus, therefore y² plus 9/2 इंटू y प्लस, आता काय करत आहे आपण इथे थर्ड टर्म ऍड करत आहे, म्हणजेच काय 81/16 इज इक्वल टू -5 प्लस
हां -5 प्लस याच्यामध्ये थर्ड टर्म आपण ॲड करणार 81 अपॉन 16. तर आता पहा, लक्ष द्या, हा y ॲज इट इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करताना y ॲज इट इज मधातलं साईन पाहायचं काय आहे प्लस 81चा तुम्ही स्क्वेअर रूट जर घेतला तर किती येणार 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा ॲज इट इज ही व्हॅल्यू सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता इज इक्वल टू तर 16/5चा किती होतो 80 सोळीपाची 80 पण -80 प्लस 81 अपॉन मध्ये काय राहणार 16. समजत आहे आपण काय केलं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. तर देअरफॉर y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आता 81 मायनस 80 म्हणजेच काय राहणार 1/16 बरोबर. तर आता या 16चा स्क्वेअर निघतो का म्हणून याला रूटमध्ये आपण टाकणार आहे. ओके आणि 1चा निघतो म्हणून त्याला स्क्वेअर डायरेक्ट लिहू शकतो बरोबर. आता हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल होऊन जाऊ शकते आणि त्याचा मिनिंग सुद्धा 1 काय राहणार 16च. समजत आहे यस ऑर नो. तर देअरफॉर आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण या साईडला घेऊन येणार आहे म्हणजेच काय राहील y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1/√16 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळते तुम्हाला यस ऑर नो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ठीक आहे. तर फॉर्म्युला आपण तिथे लावू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके तर ए काय आहे इथे y प्लस 9/4 हा काय आहे ए आणि हा काय आहे बी. तर मला सांगा आता ए प्लस बी म्हणजे काय ए काय आहे y प्लस 9/4 प्लस बी काय आहे 1/√16 इंटू ए मायनस बी काय आहे ए y प्लस 9/4 मायनस बी काय आहे 1/√16 सॉरी या इथे अंडररूट याचा 16चा स्क्वेअर आहे ना 4 इथे आपण काय लिहू शकतो 4 लिहू शकतो बरोबर यस ऑर नो. ते रॉंग झालं आपण ठीक आहे. इथे काय लिहिणार आपण 1/4 इथे काय लिहिणार 1/4 इक्वल टू 0 बरोबर. तर आता याला जर सॉल्व आपण केलं तर देअरफॉर y प्लस बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार ॲडिशन म्हणजेच 10 काय राहील 4 आणि इंटू y प्लस बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार ॲडिशन म्हणजे 9 मायनस 1 काय राहणार 8/4 इक्वल टू 0. आता याला आपण सेपरेट सुद्धा राईट करू शकतो पण याला इथेच आपण सॉल्व करून घेत आहे ठीक आहे. तर आता इथे आपण 2 ने रिड्यूस करू शकतो बरोबर. तर 2 2चा 4 आणि 2 5चा 10 आणि 2 4 1चा 4 4 2चा 8. तर देअरफॉर y प्लस इथे काय राहिलं 5/2 आणि इंटू इन ब्रॅकेट y प्लस इथे काय राहणार 2 इज इक्वल टू 0. आणि दोघांच्या मधात जर इंटू असेल तर आपण सेपरेटली काय घेऊ शकतो इक्वल टू 0. y प्लस 5/2 इज इक्वल टू 0 और मध्ये आपण काय राईट करणार y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आता हे इकडे प्लस आहे तिकडे गेला तर काय होणार मायनस होणार y इज इक्वल टू -5/2 और मध्ये दुसरं रूट आपलं निघणार आहे y इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू -2. हा इथे प्लस आहे तिकडे गेला काय होणार मायनस होणार. ओके तर देअरफॉर आपण लिहू शकतो -5/2 कॉमा
-2 are the roots of given quadratic इक्वेशन. हे काय आहेत? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. इक्वेशनचे काय आहेत? रूट्स आलेले आहेत. समजलं सर्वांना? राईट करा. नेक्स्ट आणि प्रॅक्टिस सेट 2.3 मधला लास्ट क्वेश्चन आहे. आता आपण पाहू शकतो जी सेकंड टर्म आहे ती या साईडला आहे, बरोबर. तर आपण ते इकडे घेऊन येणार, म्हणजेच लेफ्ट हँड साईडला आपण ते घेऊन येणार. तर देअरफॉर काय होईल? 5x² मायनस 4x = 7. थर्ड टर्म आपण त्या साईडला ठेवतो म्हणून ॲज इट इज ठेवणार आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना आपल्याला जो कोएफिशियंट ऑफ x² आहे हा नेहमी काय पाहिजे? 1 पाहिजे. मग आपण याला काय डिवाइड करणार? डिवाइड बाय 5. तर देअरफॉर आपण काय लिहिणार इथे? x² 5 ने डिवाइड करू. x² मायनस 4/5 इंटू x = 7/5. इथे काय केलं आपण? डिवाइड बाय 5. काय केलं? डिवाइड बाय 5. डिवाइड बाय 5. तर आता इकडे आपल्याला दोनच टर्म दिसत आहे. थर्ड टर्म दिसते का? नाही. मग आपण काय करणार? थर्ड टर्म काढणार. नाउ थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? हाफ मल्टीप्लाय कोएफिशियंट ऑफ इथे काय आहे? x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करते इक्वल टू हाफ मल्टीप्लाय कोएफिशियंट ऑफ x काय आहे इथे? -4/5 ब्रॅकेटचा 4/5 ब्रॅकेट होल स्क्वेअर करते. तर इक्वल टू आता इथे 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे -2/5 -2/5 पण त्याचा काय आहे? ब्रॅकेट होल स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर काय आहे? तो 4 आणि 5 चा 25. हे आलेली आहे आपली थर्ड टर्म. आता या थर्ड टर्मला काय करू आपण? ॲड बोथ साइड इन इक्वेशन 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. ओके. तर काय करणार इथे आपण? ॲड थर्ड टर्म in equation 1 on both side. इक्वेशन 1 मध्ये जर थर्ड टर्म आपण दोन्ही साइड मध्ये जर ॲड करणार तर आपल्याला काय मिळेल? देअरफॉर x² हा ॲज इट इज आहे. x² मायनस 4/5 इंटू x प्लस थर्ड टर्म काय आलेली आहे? 4/25 इज इक्वल टू 7/5 प्लस 7/5 प्लस काय होणार? 4/25. ही जी थर्ड टर्म आहे ही आपण दोन्ही साइडमध्ये काय केलेली आहे? ॲड केलेली आहे. तर देअरफॉर आता याला कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर x ॲज इट इज मायनस साइन ॲज इट इज आणि या 4/25 4 चा स्क्वेअर रूट काय होतो? 2/25 चा 5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू. आता इथे जर याला सॉल्व करायचं असेल तर आपण याची बेस सेम सुद्धा करू शकतो. म्हणजे 5 ने जर याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केलं तर याचा बेस काय होतो? सेम होतो, बरोबर. म्हणजे 5 5 25 बेस सेम आहे म्हणून 25 ॲड केला, बरोबर. 1 टाइम राईट केलं आणि 7 5 35 आणि 4 39 म्हणजे 39. समजत आहे? ओके. आपण काय केलं? दोघांनाही सारख्या नंबरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं म्हणजे याचा बेस सेम केला. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे? त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मग याला आपण काय करू शकतो? √39
त्याचा स्क्वेअर घेऊ शकतो आणि 25चा स्क्वेअर काय होतो 5चा स्क्वेअर, म्हणजे असं लिहू शकतो त्याला. तर देअरफॉर आता आपल्याकडे काय राहिलेलं आहे x मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही टर्म इकडे आहे त्या साईडला घेऊन येणार, म्हणजे मायनस प्लसचे काय होणार मायनस √39/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ए हा ए आहे आणि हा बी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला जे इक्वेशन आहे ते तयार झालेलं आहे. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी. ए काय आहे एक्स मायनस 2/5 प्लस बी काय आहे √39/5 इंटू ए प्लस बी झालं ए मायनस बी. ए एक्स मायनस 2/5 मायनस बी काय आहे √39/5 इक्वल टू 0. तर देअरफॉर याला ॲज इट इज इथेच सॉल्व करू आपण, त्यानंतर सेपरेट करू. तर एक्स मायनस बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन म्हणजे मायनस 2 प्लस √39/5 इंटू एक्स मायनस, आता इथं बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, -2 मायनस √39/5 इक्वल टू 0. तर याला आता आपण सेपरेट करू. एक्स मायनस 2 प्लस √39/5 इक्वल टू 0. ऑर मध्ये दुसरं रूट काय आहे एक्स मायनस 2 मायनस √39/5 आणि इक्वल टू 0. आता इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार. तर एक्स इज इक्वल टू ही जी टर्म आहे ती त्या साईडला घेऊन जाणार, म्हणजे मायनसची काय होणार प्लस 2 प्लस 39/5 ऑर मध्ये दुसरं रूट आलेला आहे एक्स इज इक्वल टू हा मायनसचा तिकडे गेला प्लस होणार 2 मायनस √39 काय आहे 5. फायनल सोल्युशन काय आलेलं आहे लक्ष द्या. 2 प्लस √39/5 कॉमा 2 मायनस √39/5 are the roots of given quadratic इक्वेशन. तर अशा प्रकारे हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ही आपण कंप्लीट पूर्णपणे पाहिलेली आहे. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? तर हा जो फॉर्म्युला आहे थर्ड टर्मचा हा लक्षात ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. थर्ड टर्म जर तुम्हाला काढता आली नाही तर सॉल्व करता येईल का? नाही. म्हणून मॅथमध्ये फॉर्म्युले हे काय आहेत शस्त्र आहेत, ते जर लक्षात नसले तर मग तुम्ही त्या युद्धामध्ये मारले जाल. बरोबर लक्षात, म्हणून फॉर्म्युले हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.